नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. उद्या उद्या 7 डिसेंबर विरोधी पक्षनेत्यांसोबत मुख्यमंत्री चहा घेतील. पण ठरल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे विरोधक चहाला जातील अशातला भाग नाही. चहावर बहिष्कारी बातमी ठरलेली आहे. नंतर मुख्यमंत्र्यांची पत्रपरिषद. मुख्यमंत्री काय बोलतात त्यापेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. कारण या अधिवेशनात फारसा दम नाही. म्हणजे अधिवेशन फार तर 8 दिवस चालेल, हप्ताभर चालेल असं आतापासूनच बोललं जात आहे. आणि मुद्दे काही नाहीत. मुद्दे पण एक नागपूर करार आहे, परंपरा आहे, म्हणून नागपूरला अधिवेशन घ्यावं लागते. तसं ते घेतलं जात आहे. एक काळ असा होता की नागपूर अधिवेशन म्हटल्यावर पहिल्या दिवशी विदर्भ बंदने सरकारला सलामी दिली जायची. पण आता विरोधी पक्षच नाही आहे. विरोधी पक्षात काहीच दम नाही. त्यामुळे आता विदर्भ बंदचं आव्हानही नाही आहे. सरकारला टक्कर देण्याची भाषासुद्धा नाही आहे. त्यामुळे सरकारला हे अधिवेशन सोपं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस फार भाग्यवान आहे की देवेंद्र फडणवीसांना काही चॅलेंजेस नाही. समोर विरोधी पक्षच नाही. आणि जो पक्ष आहे तो दुबळा पक्ष, तो विरोधी पक्षनेतेपद मागतोय वर्षभरापासून. आता मागणाऱ्यांना हेही कळत नाही की विरोधी पक्षनेतेपदासाठी जेवढे आमदार पाहिजेत तेवढे आमदारही आपल्याकडे नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेता मिळणार नाहीच. मिळाला तर ते फडणवीसांची मेहरबानी, देवाभाऊची मेहरबानी. पण देवाभाऊ एवढे उदार होणार नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना यावेळेला विरोधी पक्षनेतापद मिळणार नाही त्यांच्या. मग या अधिवेशनात होणार काय? म्हणजे 2-4 मुद्दे आहेत, त्याच्यावरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न होईल. सध्या ताजा मुद्दा म्हणजे नाशिकमधल्या तपोवनातल्या वृक्षतोडीचा. कुंभमेळ्यासाठी झाडं कापली जात आहेत, वृक्षतोड होत आहे. तो मुद्दा पर्यावरणवाद्यांनी लावून धरला आहे की तपोवनामध्ये साधूंची व्यवस्था करायची, साधूंच्या राहण्याची व्यवस्था करायची आहे, म्हणून सरकार तिथले झाडं तोडायला निघालं आहे. त्याला पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. सयाजी शिंदे सारखे माणसं तिथे मुक्कामाने म्हणजे मोठा लढा उभा करतायत. तो एक मुद्दा फडणवीसांना त्रास देऊ शकतो, द्यायचं झालं तर. बाकीचे मुद्दे ते राजकीय आहेत. पार्थ पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्यामध्ये केलेल्या जमीन खरेदीचा मुद्दा या अधिवेशनात तापणार आहे. तोच एक मुद्दा आहे की जो विरोधक लावून धरू शकतात, ज्याच्यावरून गोंधळ घालू शकतात. म्हणजे विरोधकांचं टार्गेट पार्थ पवार आहे. पार्थ पवारच्या आडून मुख्य टार्गेट आहे अजितदादा पवार. अजितदादाची विकेट विरोधक घेऊ इच्छितात, पण ते एवढं सोपं नाही. अजून अजितदादा सोडा, पार्थ पवारवर सुद्धा FIR टाकलेलं नाही पोलिसांनी.
या म्हणजे हे जे भानगड शोधून काढली आहे कोण्या विरोधकांनी, ही सरकारी जमिनीची खरेदी पार्थ पवारने कंपनीने केली. भारतच्या कंपनीने सरकारी जमीन खरेदी केली. त्यावरून हे प्रकरण बाहेर आलं आणि ते आता विरोधकांनी ज्या हातात आहे त्या खोलीत मिळालं आहे. परंतु विरोधक हा मुद्दा कसा तापवतात त्याच्यावर बराचसा खेळ आहे. प्रकरण तर गंभीर आहेच. म्हणजे अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, त्याचा फायदा घेऊनच हे सर्व हे कोणाच्या लक्षात आलं नसलं, बाहेर आलं नसतं भानगड, तर ते 40 एकर जमीन पार्कच्या खिशात गेली असती. अशा अनेक जमिनी महारवतनाच्या सरकारच्या जमिनी हे बेमालूमपणे अनेकांच्या घशात गेल्या आहेत. त्यातला हे एक मुद्दा आहे. मूळ एक मुद्दा जो आहे तो महायुतीला त्रास देऊ शकतो, म्हणजे देवेंद्रला त्रास देऊ शकतो हा आहे. तर महायुतीमधला अंतर्गत संघर्ष, तर महायुतीत अंतर्गत संघर्ष आहे का? आमच्यात दुरावा नाही, आमच्यात संघर्ष नाही असं देवेंद्र आणि तिकडे एकनाथ शिंदे बिंबीच्या देठापासून सांगत असतात. परंतु काहीतरी आहे, म्हणजे धूर येतोय याचा तर काहीतरी आग आहे. त्यामुळे अशी वेगवेगळी वक्तव्य येत असतात. त्यामुळे राजकारण तात्पुरते तरी तापत असते. आता मंगलप्रसाद लोढा कॅबिनेट मंत्री भाजपचे नेते यांचं एक ताजं स्टेटमेंट आहे. ते काय म्हणतात? लोढा म्हणतात की विरोधी पक्षसुद्धा देवाभाऊ चालवतात. देवाभाऊ विरोधी पक्षसुद्धा चालवतात. म्हणजे आता म्हणजे या वाक्यावर विरोधकांची अजून प्रतिक्रिया यायची आहे. परंतु एकनाथ शिंदेचे जे आमदार आहेत, संजय शिरसाट, त्यांची प्रतिक्रिया एकदम टोकदार आहे. म्हणजे महायुतीतला संघर्ष नेमका संघर्ष आहे का? आणि असेल, दोघेही नाही म्हणतायत तर अधूनमधून असे वक्तव्य येतात की ज्याच्यामुळे संघर्ष नसेल तर ते अशी वक्तव्य काय येतात आहे एक मुद्दा आहे. आता देवाभाऊ विरोधी पक्ष चालवतात, इतर पक्ष देवाभाऊ चालवतात. इतर पक्ष कसे चालावेत हे देवाभाऊ ठरवतात असं मंगलप्रसाद लोढा म्हणाले. त्याच्यावर संजय शिरसाट शिंदे सेनेचे व्होकल आमदार संजय शिरसाट मंत्री आहेत, ते म्हणतात मग त्यांचा आदर्श तो आहे, त्यांचा आदर्श देवाभाऊ आहे, तर त्यांनी देवाभाऊची पूजा करावी. तिकडे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाईंनी मंत्री आहेत. शंभूराज यांनी तर म्हटलं आहे की शिंदेंनी पक्ष फोडला नसता तर भाजप सत्तेत आली नसती. म्हणजे एकनाथ शिंदेचं महत्त्व हे लक्षात आणून द्यायचं आहे की शिंदे होते म्हणून भाजप दिसतोय. शिंदेंनी जर हिंमत केली नसती तर भाजप सत्तेत येऊ शकला नसता, म्हणजे प्रश्नच नव्हता, गॉन केस होती. आता मुख्य टार्गेट जे आहे ते मुंबईचा महापौर आहे. मुंबईचा महापौर कोणाचा? भाजपने आधीच जाहीर केलं आहे की
आम्ही आमचा महापौर बसवायचा आहे. तिकडे शिंदे सेनेचंही टार्गेट तेच आहे. शिंदेंना मुंबईत आपली ताकद दाखवायची आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरासाठी महायुतीमध्येच मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. संघर्ष होणार आहे. ते जागा वाटप कसं होते त्याच्यावर सारा खेळ आहे. जागा वाटपामध्ये जर चांगल्या जागा मिळाल्या नाही शिंदे सेनेला तर खटके बुडू शकतात. संघर्ष अटळ आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेची जागा वाटप महायुतीमध्ये कसं होते त्याच्यावर बराचसा खेळ आहे. पण एक आहे की साऱ्यांना जर पर्याय दुसरा भाजपशिवाय पर्याय नाही. शेवटी सारं गणित जे आहे ते देवाभाऊ पुढे येऊन थंड होतं. जे बाहेर खूप गरमागरमीत बोलतात पण देवाभाऊ समोर आल्यावर मग सारे थंड होतात. कारण देवाभाऊकडे आज बहुमत आहे, मेजॉरिटी आहे. समजा शिंदे सेनेने बंड केलं, बाजूला झाले, तर अजितदादांची ताकद आहे भाजप सोबत. म्हणजे बहुमतासाठी किती आमदार पाहिजेत? 145. भाजपला फार थोडे आमदार, 10-15 आमदार कमी पडतात. भाजप ते कुठूनही आणू शकतो. त्यामुळे भाजपला आज कुठलं टेन्शन घेण्याची गरज नाही. फक्त टेन्शन या दोघांना सोबत घ्यावं लागते. घेतलं आहे सोबत. का घेतलं हा एक चर्चेचा म्हणजे ते शिंदेंनी बंड केलं मग त्यांना सोबत घेतलं. पण अजितदादांनी शरद पवारांच्या विरोधात बंड केलं आणि भाजपला तेच पाहिजे होतं म्हणून अजितदादांना सोबत घेतलं. कारण शरद पवारांना संपवायचं होतं भाजपला. शरद पवार नको म्हणून अजित पवारांना आतमध्ये घेतलं. ही अंदर की बात आहे. पण काही असो, या निमित्ताने विरोधकांची ताकद पुन्हा एकदा जी काही उरली सुरली आहे ते पुन्हा दाखवण्याची संधी विरोधकांना आहे. अधिवेशन नागपुराच्या थंडीमध्ये अधिवेशन किती गरमी आणते ते आता तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्याला किती ताकद आहे विरोधकांमध्ये. देवाभाऊ म्हणजे कसलेला पैलवान आहे. कशी टक्कर देतात देवाभाऊशी. देवाभाऊंनी नागपूर अधिवेशन व्यवस्थित काढलं तर देवाभाऊची इमेज आणखी ताकदवान होणार आहे. कॉमेंट कर. नमस्कार.